नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 8 दॅट इज सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजीचा हा 6th व्हिडिओ आहे. याआधी ऑलरेडी आपण 5 व्हिडिओज पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण याआधीचे टॉपिक्स कवर केले होते. सो आज आपण पाहणार आहोत ॲनिमल हजबंडरी. सो ॲनिमल हजबंडरीमध्ये म्हणजे काय किंवा ॲनिमल हजबंडरी नेमकं काय आहे ते आता आपण समजून घेऊया. Two main methods as artificial insemination and embryo transfer are used in animal husbandry. ॲनिमल हजबंडरीचे थोडक्यात आयडिया आपण लास्ट स्टँडर्डमध्ये घेतलेली आहे. सो आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय, तर तुम्हाला सीमन म्हणजे काय ते माहिती आहे. सो मेल रिप्रोडक्शन सिस्टीममधून सीमन कलेक्ट केलं जातं आणि ते ट्रान्सफर केलं जातं किंवा ते इजॅक्युलेट केलं जातं टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. मग ॲनिमल्समध्ये जे मेल आहेत, जे मेल ॲनिमल्स आहेत, तर त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधलं जे सीमन आहे तर ते कलेक्ट केलं जातं आणि जे फिमेल ॲनिमल्स आहेत त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये सोडलं जातं. सो नेक्स्ट आहे एम्ब्रिओ ट्रान्सफर. एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे सपोज की ह्युमन बीइंग्समध्ये पण एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं जातं, सुरोगेसी ज्याला आपण म्हणतो. सो त्याचप्रमाणे ॲनिमल्समध्ये केलं जातं. सपोज की एखादं फिमेल ॲनिमल जे आहे तर त्याच्या बॉडीमध्ये त्या बेबीला व्यवस्थित पोषण मिळत नसेल, न्यूट्रिशन मिळत नसेल किंवा ते बेबी व्यवस्थित तयार होत नसेल, तर मग त्यासाठी जो एम्ब्रिओ तयार होईल, आता हा एम्ब्रिओ बॉडीमध्ये तयार झालेला पण बाहेर काढून मग तो दुसऱ्या फिमेल ॲनिमलच्या युटेरसमध्ये शिफ्ट केला जातो किंवा हा एम्ब्रिओ लॅबोरेटरीजमध्ये तयार केला पण जाऊ शकतो. जसं की फिमेल गॅमेट घेणार आणि मेल गॅमेट घेणार आणि लॅबोरेटरीमध्ये आधी त्याचं फ्युजन करून झायगोट तयार होणार, मग लॅबोरेटरीमध्येच त्याचं एम्ब्रिओ तयार होणार आणि मग तो एम्ब्रिओ शिफ्ट केला जाऊ शकतो, असं पण केलं जाऊ शकतं. ओके. सो नेक्स्ट आहे इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह बोथ द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ ॲनिमल प्रोडक्ट्स. मग हे कशासाठी केलं जातं, तर याच्यामुळे काय होतं की ॲनिमल प्रोडक्ट्स जे आहेत, ॲनिमल प्रोडक्ट्स कोणते आहेत, मिल्क आहे, मीट आहे, ऊल आहे, ओके, यासारखे जे ॲनिमल प्रोडक्ट्स आहेत यांची क्वांटिटी वाढावी, यांची संख्या वाढावी, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये हे मिळावं. त्याचबरोबर क्वालिटी वाढावी, चांगल्या दर्जामध्ये मिळावं, यासाठी आर्टिफिशियल इन्सेमिनेशन किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर घडवून आणलं जातं. सो सिमिलरली ॲनिमल्स विथ मोर स्ट्रेंथ हॅव बीन डेव्हलप्ड फॉर हार्डवर्क. आणि जे हार्डवर्क करणारे ॲनिमल्स आहेत जसं की ऑक्स आहे, तर हे सगळे जे ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये जास्त स्ट्रेंथ यावी, कारण जर जास्त स्ट्रेंथ असेल, जास्त बळ असेल तर ते जास्त कामं करणार. सो त्यांची स्ट्रेंथ वाढावी यासाठी पण हे उपयोगी आहे. ओके. सो दिस वॉज ऑल अबाउट ॲनिमल हजबंडरी. आता आपण पाहणार आहोत ह्युमन हेल्थ. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ द डिसीज आर टू इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑफ द ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट. सो ह्युमन हेल्थ मॅनेजमेंटमध्ये 2 महत्त्वाचे घटक आहेत. कोणते कोणते? डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट. सो डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट या दोघांमध्ये काय फरक आहे? डायग्नोसिस म्हणजे काय, तर पूर्वनिदान किंवा निदान. एखादा रोग जर आपल्याला झाला असेल तर त्या रोगाचं योग्य निदान व्हायला पाहिजे, योग्य डायग्नोसिस व्हायला पाहिजे, त्यानुसारच त्याला मेडिसिन्स वगैरे दिल्या जातील तो रोग कवर करण्यासाठी. आणि जे दुसरं आहे ते ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं की जो डायग्नोस झालेला आजार आहे त्याच्यानुसार ट्रीटमेंट दिली जाते, त्याच्यानुसार मेडिसिन दिली जाते. मग डायग्नोसिस म्हणजे काय? आयडेंटिफिकेशन ऑफ इलनेस. आणि ट्रीटमेंट म्हणजे काय? द मेडिकल केअर विच इज प्रोव्हाइडेड टू द विक्टिम, ओके, अकॉर्डिंग टू द डायग्नोसिस. So biotechnology helps to identify the role of gene if any in disease of a person. So एखाद्या पर्सनला जर डिसीज झालेला आहे तर त्याला तो डिसीज झाला आहे तर त्याच्यामध्ये जे जीन्स आहेत त्याच्यानुसार ओळखलं जातं की डायग्नोसिस ऑफ डायबिटीज अँड हार्ट डिसीजेस हॅज बीन पॉसिबल इवन बिफोर द ऑनसेट ऑफ सिम्टम्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता हार्ट डिसीजेस किंवा डायबिटीज हे काय आहेत? हेरिडिटरी डिसीज आहेत. म्हणजे जर आपल्या पूर्वजांमध्ये जर कोणाला असतील तर ते आपल्याला होणार असं असतं, कारण जीन्स ट्रान्सफर होत असतात. सो मग ते हेरिडिटरी डिसीज आपल्याला होणार की नाही, आपल्या जीन्समध्ये ते आहेत की नाही हे ओळखण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा वापर होऊ शकतो. म्हणजे आपल्याला डायबिटीसचे किंवा हार्ट डिसीजचे कोणतेही सिम्टम नसतील तरीही आपण हे प्रेडिकेट करू शकतो की आपल्याला ते डिसीज होऊ शकतात की नाही. का? तर आपल्या बॉडीमध्ये जे जीन्स आहेत त्याच्या आधारावर विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके. सो अशा प्रकारे बायोटेक्नॉलॉजीचा खूप महत्त्वाचा रोल आहे. डायग्नोसिस
of the diseases like AIDS, dengue can be done within few minutes. ओके, few minutes म्हणजे जसं की एड्स तुम्हाला माहिती आहे खूप मोठा असा आजार आहे. त्याचबरोबर डेंग्यू यांसारख्या आजारांचं निदान, डायग्नोसिस म्हणजे निदान खूप काही मिनिटांमध्ये केलं जाऊ शकतं ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. सो हेन्स ट्रीटमेंट कॅन बी डन ॲट दी अर्लिएस्ट. आता जर रोगाचं निदान लवकर झालं तर ट्रीटमेंट पण लवकर दिली जाणार आणि मग रोगाचं निदान लवकर होत असल्यामुळे त्या पेशंटला, त्या विक्टीमला लवकर ट्रीटमेंट मिळते. नेक्स्ट आहे व्हेरियस मेडिसिन्स आर यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस. आणि या डिसीजवरती ट्रीटमेंट करण्यासाठी अर्थातच मेडिसिन्सचा वापर केला जाणार आहे. एक्झाम्पल, द हॉर्मोन इन्सुलिन इज यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज. तुम्हाला माहिती आहे का की ज्या पेशंटला डायबिटीज झालेलं असतं तर डायबिटीज कशामुळे होतं, तर आपल्या पॅनक्रियामध्ये जे इन्सुलिन आहे तर ते इन्सुलिन रेग्युलेट करण्यासाठी, म्हणजे आपल्या पॅनक्रियामध्ये जे ग्लुकोज आहे तर ते रेग्युलेट करण्यासाठी किंवा आपल्या बॉडीमध्ये जे ग्लुकोज आहे तर ते रेग्युलेट करण्यासाठी जे इन्सुलिन हवं असतं त्याची जर कमतरता निर्माण झाली तर मग त्या व्यक्तीला डायबिटीस होतो. ओके, सो त्याची कमतरता झाली म्हणजे नक्कीच आपली बॉडी ते इन्सुलिन प्रोड्यूस करत नाही आहे. मग ते इन्सुलिन आपल्याला बाहेरून दिलं जातं, जसं की इंजेक्शन्स थ्रू दिलं जातं किंवा त्याच्या वेगवेगळ्या टॅबलेट्स असतात, त्या टॅबलेट्स थ्रू ते इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये जनरेट केलं जातं. सो नेक्स्ट आहे अर्लियर इन्सुलिन वॉज बीइंग कलेक्टेड फ्रॉम द पॅनक्रियाज ऑफ हॉर्सेस. म्हणजे आधीच्या काळामध्ये काय केलं जायचं की हे जे इन्सुलिन आहे जे डायबिटीसच्या पेशंटला द्यावं लागतं तर हे इन्सुलिन हॉर्स म्हणजे घोड्याच्या पॅनक्रियाजमधून कलेक्ट केलं जायचं. घोडा माहिती आहे ना. ओके, सो घोड्याच्या पॅनक्रियाजमधून हे इन्सुलिन कलेक्ट केलं जायचं आणि मग ह्युमॅन बॉडीला दिलं जायचं. ओके, हवेवर नाव अडेज, पण हवेवर आजच्या काळामध्ये आता आपला काळ विकसित झालेला आहे. सो नाव अडेज ड्यू टू बायोटेक्नॉलॉजीमुळे इन्सुलिन कॅन बी प्रिपेअर्ड विथ दी हेल्प ऑफ बॅक्टेरिया. आणि आजच्या काळामध्ये बायोटेक्नॉलॉजीच्या विकासामुळे हे जे इन्सुलिन्स आहेत तर ते घोड्याच्या पॅनक्रियासमधून न घेता बॅक्टेरियाजपासून तयार केले जातात फॉर धिस पर्पज. आणि या पर्पजसाठी मग हे कसे काय बॅक्टेरियाजपासून आपल्याला मिळणार, तर यासाठी ह्युमॅन इन्सुलिन जीन हॅज बीन इन्सर्टेड इन टू द जिनोम ऑफ बॅक्टेरिया. सो व्हॉट इज जिनोम? जिनोम म्हणजे काय, त्या बॅक्टेरियाचं स्वतःचं जीन. ओके, सो ह्युमॅन इन्सुलिन जीन जे आहे म्हणजे जे इन्सुलिन बनवणारं, आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन बनवणारं जे जीन आहे तर ते बॅक्टेरियाच्या जीनमध्ये इन्सर्ट केलं जातं आणि मग त्याच्या आधारे बॅक्टेरियाज मिळवले जातात, म्हणजे ते बॅक्टेरियाज इन्सुलिन तयार करू शकतात. सो नेक्स्ट आहे व्हेरियस वॅक्सिन्स अँड अँटीबॉडीज आर ऑल्सो प्रोड्यूस इन द सेम वे. आणि याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिन्स, अँटीबॉडीज पण तयार केले जातात बॅक्टेरियाचा वगैरे वापर करून. ओके, सो मग आता हे वॅक्सिन्स कसे तयार केले जातात किंवा वॅक्सिनेशन काय आहे हे आता आपण पाहणार आहोत. वॅक्सिन्स अँड वॅक्सिनेशन. फर्स्ट ऑफ ऑल लेट अस सी व्हॉट इज वॅक्सिन. वॅक्सिन इज द अँटीजन कंटेनिंग मटेरियल गिवन टू एक्वायर आयदर परमनंट और टेम्पररी इम्युनिटी अगेन्स्ट अ स्पेसिफिक पॅथोजन ऑर डिसीज. सो अँटीजन म्हणजे काय हे आधी आपण बघूया. तर अँटीजन म्हणजे काय, फॉरेजन पार्टिकल्स किंवा फॉरेजन सबस्टन्सेस जे की आपल्या बॉडीवरती अटॅक करतात. जसे की कोरोना व्हायरस आहे. कोरोना व्हायरस हा काय आहे, आपल्या बॉडीसाठी फॉरेजन सबस्टन्स आहे आणि तो जर आपल्या बॉडीवरती अटॅक करणार तर तो काय झाला, अँटीजन. मग कोरोना व्हायरसच्या अपोजिट आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज असायला पाहिजेत. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे असतं ते असतात अँटीबॉडीज आणि जे बाहेरून अटॅक करणारे जे फॉरेजन सबस्टन्सेस असतात किंवा जो की व्हायरस असेल किंवा सपोज आपण कोरोनाच घेऊया. सो कोरोना काय झालं, अँटीजन झालं. सो कोरोना आपल्या बॉडीसाठी काय आहे, फॉरेजन पार्टिकल आहे, कारण आपल्या बॉडीची आणि त्याची अजून ओळख नाही आहे. ओके, सो कोरोना काय झालं, फॉरेजन पार्टिकल झालं, म्हणजेच ते काय झालं, अँटीजन झालं. सो याच्या विरोधात काय असतं, वॅक्सिन असतं. म्हणजे कोरोनाला अपोज करण्यासाठी काय असणार आहे, वॅक्सिन असणार आहे. सो वॅक्सिन इज द अँटीजन. मग वॅक्सिन हे असं अँटीजन असतं की ज्याच्यामध्ये कंटेनिंग मटेरियल गिवन टू एक्वायर आयदर परमनंट ऑर टेम्पररी इम्युनिटी. मग वॅक्सिनमध्ये पण कोरोनासाठी अपोजिट अँटीजन असणार आहे. म्हणजे कोरोना हा काय आहे, फॉरेजन पार्टिकल आहे. मग कोरोनाला अपोज करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये आपण जे काही सोडणार तर ते काय असणार आहे, वॅक्सिन असणार आहे. वॅक्सिन थ्रू आपण आपल्या बॉडीमध्ये कोरोनाचे अपोजिट अँटीजन सोडणार आहे. सो वॅक्सिन इज द अँटीजन कंटेनिंग मटेरियल गिवन टू एक्वायर आयदर परमनंट ऑर टेम्पररी इम्युनिटी. मग वॅक्सिनमुळे आपल्याला काय मिळते, एकतर त्या डिसीजसोबत लढण्याची परमनंट इम्युनिटी मिळते किंवा टेम्पररी इम्युनिटी मिळते. जसे की आपल्याला पोलिओची लस दिली जाते. सो पोलिओची लस जेव्हा आपण घेतो, पोलिओ वॅक्सिनेशन जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला पोलिओच्या विरुद्ध परमनंट इम्युनिटी मिळते. म्हणजे पुढे भविष्यामध्ये आपल्याला कधी पोलिओ नाही होणार. ओके, म्हणजे ते काय आहे, परमनंट इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये त्याच्यामुळे मिळते.
मग अशाच प्रकारचे काही वॅक्सिन्स असतात की ज्याच्यामुळे आपल्याला टेम्पररी इम्युनिटी मिळते. ओके, एखाद्या स्पेसिफिक पॅथोजन किंवा डिसीजच्या विरोधात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आता हे जे वॅक्सिन्स आहेत तर ते कसे काय प्रोड्यूस केले जायचे, म्हणजे पूर्वी कसे केले जायचे आणि आता कसे केले जातात. सो ट्रेडिशनली म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये पारंपरिक पद्धतीने वॅक्सिन्स वर प्रिपेड विथ दी हेल्प ऑफ पॅथोजिन्स. मग आधी कसं केलं जायचं की वॅक्सिन्स हे पॅथोजन्सपासूनच तयार केलं जायचं. ओके, सो कम्प्लिटली ऑर पार्शियली किल्ड पॅथोजन वर यूज्ड ॲज वॅक्सिन्स. मग एखाद्या विशिष्ट पॅथोजनच्या किंवा डिसीजच्या विरोधात जर आपण वॅक्सिन बनवतोय तर त्या वॅक्सिनमध्ये पण तोच पॅथोजन वापरला जायचा, पण तो कशा स्वरूपात, एकतर त्याला पूर्ण मारलेलं असायचं किंवा त्याला अर्धवट मारलेलं असायचं. सो पूर्वीच्या काळी जर कोरोनाची वॅक्सिन तयार करायची असती तर ती कशी तयार केली असती, तर कोरोनाच घेतला असता, म्हणजे कोरोना विषाणूच घेतला असता आणि एकतर तो पूर्ण कम्प्लिटली त्याला मारलं असतं किंवा पार्शियली मारलं असतं आणि मग तो एखाद्या ह्युमॅन बिंगच्या बॉडीमध्ये सोडला असता की कोरोनाच्या विरुद्ध त्याच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार व्हावेत यासाठी. ओके, पण आता मात्र असं केलं जात नाही. मग का केलं जात नाही, तर हवेवर ड्यू टू धिस असं करत असल्यामुळे देअर वर चान्सेस ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग द डिसीज इन केस ऑफ सम पर्सन. मग आता तो जर सपोज की कोरोनाचा आपण जस्ट एक्झाम्पल घेतो आहे. सो सपोज जर की पूर्वीच्या काळामध्ये कोरोनाचं वॅक्सिन तयार करायचं असेल तर एकतर कोरोना पूर्णतः मारून किंवा कोरोना हाफ मारून आपल्या बॉडीमध्ये टाकला असता. ओके, पण याच्यामुळे काय झालं असतं की आपल्याला कोरोना होण्याची शक्यता पण असती, कारण पूर्णतः मारून टाकला किंवा हाफ जरी मारून टाकला तरी पण तो विषाणूच आपल्या बॉडीमध्ये जातो आहे, म्हणजे त्या पर्सनला, त्या पर्टिक्युलर व्यक्तीला कोरोना होण्याची पण शक्यता होती. म्हणूनच ही पद्धत कशी होती, थोडीशी हार्मफुल होती किंवा याच्यामुळे डिसीज वाढू पण शकला असता. हेन्स ॲज अन अल्टरनेटिव्ह, मग याला एखादा अल्टरनेटिव्ह म्हणून सायंटिस्ट लोकांनी काय केलं, सायंटिस्ट ट्राय टू आर्टिफिशियली प्रोड्यूस वॅक्सिन्स. मग सायंटिस्ट लोकांनी काय केले की हे पॅथोजन मारून टाकणं किंवा हाफ मारून टाकणं याच्यामुळे लोकांना त्रास होतो आहे, मग आर्टिफिशियली आपण वॅक्सिन तयार करूया का, असा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि मग त्यांनी काय केलं, आर्टिफिशियली वॅक्सिन प्रोड्यूस केलं विथ दी हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला आणि आर्टिफिशियल वॅक्सिन तयार केलं. मग या पर्पजसाठी, फॉर दिस पर्पज सायंटिस्ट प्रोड्यूस द अँटीजन इन लॅबोरेटरी. मग सायंटिस्ट लोकांनी काय केलं की अँटीजन्स जे आहेत ते लॅबोरेटरीमध्ये तयार केले विथ द हेल्प ऑफ जीन आयसोलेटेड फ्रॉम द पॅथोजन अँड यूज्ड इट ॲज वॅक्सिन. मग त्यांनी आहे असा पॅथोजन मारून किंवा हाफ किल करून आपल्या बॉडीमध्ये सोडला नाही, तर त्यांनी काय केलं, तो जो पॅथोजन आहे त्याचं जीन घेतलं. ओके, आयसोलेटेड जीन घेतलं आणि त्याचा वापर वॅक्सिनमध्ये केला. म्हणजे याचा अर्थ काय की पूर्णतः तो विषाणू किंवा जो काही पॅथोजन आहे त्याला न घेता त्या पॅथोजनचं जीन घेतलं आणि त्याचा वापर त्यांनी कशामध्ये केला, वॅक्सिनमध्ये केला. आणि त्याच्यामुळे वॅक्सिन्स कशा झाल्या, थज सेफर वॅक्सिन्स आर बीइंग प्रोड्यूस्ड. आणि त्याच्यामुळे वॅक्सिन्स सेफ झाल्या, कारण जर फक्त जीन जर वॅक्सिनमध्ये वापरला जात असेल तर त्याच्यामुळे मानवी शरीराला हानी नाही पोहोचणार, त्याच्यामुळे हे वॅक्सिन्स सेफ झाले. ओके, सो लेट अस मूव ऑन दी नेक्स्ट पेज. की ट्रेडिशनली वॅक्सिन्स कशा तयार केल्या जायच्या. मग आता आपण पाहूया की आता अजून कशी वॅक्सिन्समध्ये प्रगती झालेली आहे. सो नाव प्रोटीन्स विच ॲक्ट ॲज अँटीजन आर इंजेक्टेड इन प्युअर फॉर्म इन्स्टेड ऑफ इंजेक्टिंग द किल्ड ऑर सेमी किल्ड पॅथोजन. मग आता काय केलं जातं की प्रोटीन्स विच ॲक्ट ॲज अँटीजन, म्हणजे असे प्रोटीन्स की जे अँटीजनसारखं आपल्या बॉडीवरती ॲक्ट करू शकतात आणि जे अँटीजनसारखं आपल्या बॉडीमध्ये जे बाहेरचे पॅथोजन्स आहेत त्यांच्यावरती अटॅक करू शकतात, असे जे काही प्रोटीन्स आहेत तर ते आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट केले जातात. ओके, जसं की आधी काय केलं जायचं की आधी ते सेमी किल्ड आणि किल्ड पॅथोजन वगैरे पाठवलं जायचं, याच्याऐवजी आता काय केलं जातं की प्रोटीन्स विच ॲक्ट ॲज अँटीजन आर इंजेक्टेड इन प्युअर फॉर्म इन्स्टेड ऑफ इंजेक्टिंग किल्ड ऑर सेमी किल्ड पॅथोजन. सो दिस प्रोटीन्स, मग हे जे प्रोटीन्स अँटीजन्स म्हणून आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट केले जातात, सो दिस प्रोटीन्स कीप द पर्सन अवे फ्रॉम द डिझीज बाय कीपिंग द इम्युनी सिस्टीम ॲक्टिव्ह. म्हणजे हे जे प्रोटीन्स आहेत ते आपल्या बॉडीला कुठल्याही प्रकारचा हार्म पोहोचत नाहीत, उलट ते काय करतात की आपल्याला, म्हणजे जो कोणी पर्सन असेल तर त्या पर्सनला डिझीजपासून दूर ठेवतात, म्हणजे त्याला ती डिझीज होऊ देत नाहीत, डिझीजपासून त्या पर्सनचं संरक्षण करतात. त्याचबरोबर त्याची इम्युनिटी सिस्टीम पण इम्प्रूव्ह करतात, इम्युनिटी सिस्टीम पण ॲक्टिव्ह करतात. ओके, सो नेक्स्ट आहे थज इंजेक्टिंग द अँटीजन्स इज सेफेस्ट वे इन वॅक्सिनेशन. मग त्याच्यामुळे अँटीजन्स जे आहेत तर ते आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट करणं हे काय आहे, सेफेस्ट वे आहे, म्हणजे सेफर आहे एकदम, त्याच्याने हानी नाही पोहोचत. सो वॅक्सिन्स प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी आर मोर थर्मोस्टेबल अँड रिमेन ॲक्टिव्ह फॉर लॉंगर ड्युरेशन. मग बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने जे वॅक्सिन्स तयार केले जातात
तर हे कसे थर्मोस्टेबल आहेत आणि आपल्या बॉडीमध्ये खूप जास्त कालावधीसाठी राहतात, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा डिसीज होऊ नये. सो एक्झाम्पल वॅक्सिन्स ऑफ पोलिओ, जसं की पोलिओचं वॅक्सिन आहे, म्हणजे आपल्याला सर्वांना लहानपणी पोलिओचे वॅक्सिन दिले तरी पण अजून पण आपल्याला पोलिओ नाही झालेला आहे, म्हणजे ते किती लाँग ड्युरेशन आपल्या बॉडीमध्ये राहतं. नेक्स्ट आहे हेपॅटायटिस वॅक्सिन पण सेम आहे. ओके, सो हे झालं वॅक्सिन्सबद्दल. आता वॅक्सिन्सचे काही प्रकार आहेत, जसे की एडिबल वॅक्सिन. एडिबल म्हणजे काय? खाण्यासारखे वॅक्सिन कसे काय ते आता आपण बघूया. सो वर्क ऑन प्रोडक्शन ऑफ एडिबल वॅक्सिन्स is in process and presently potatoes are being produced with the help of biotechnology. म्हणजेच काय? एडिबल वॅक्सिन्स म्हणजे काय? खाता येतील असे वॅक्सिन्स. मग वर्क ऑन प्रोडक्शन ऑफ एडिबल वॅक्सिन्स म्हणजे एडिबल वॅक्सिन्स बनवण्याचं काम अजून प्रोग्रेसमध्ये आहे. आणि आत्ता आपण पोटॅटोज आर बीइंग प्रोड्यूस म्हणजे असे पोटॅटोज तयार केले जातात की जे आपण खाऊ शकतो, पण त्याच्यामध्ये वॅक्सिन असतं, म्हणजे त्याच्यामध्ये अँटीजन्स असतात जे की आपण खाऊ शकतो. ओके, मग हे पोटॅटोज बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने प्रोड्यूस केले जातात. दिस पोटॅटोज आर कॉल्ड ॲज ट्रान्सजेनिक पोटॅटोज. आणि या पोटॅटोजला काय म्हटलं जातं? ट्रान्सजेनिक पोटॅटोज. ट्रान्सजेनिक याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये जीन्सचं ट्रान्सफर केलेलं आहे, जीन्स त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. आता कोणाचे जीन्स ट्रान्सफर केलेले असणार? अर्थात पॅथोजिनचे जीन्स ट्रान्सफर केलेले असणार. ओके, सो दिस पोटॅटोज विल ॲक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया लाईक विब्रिओ कोलेरी, त्याचबरोबर ॲस्केलेचिया कोली, म्हणजे ज्याला आपण ई कोली पण म्हणतो. ओके, सो हे जे काही पोटॅटोज आहेत, तर हे जर आपण खाल्ले तर ते कशाच्या विरोधात काम करणार? विब्रिओ कोलेरी आणि ई कोलीच्या पॅथोजन विरुद्ध आपल्या बॉडीमध्ये ते काम करणार. ओके, सो कन्झ्युम्शन ऑफ दीज रॉ पोटॅटोज जनरेट्स द इम्युनिटी अगेन्स्ट कोलेरा अँड द डिसिजेस कॉज ड्यू टू ई कोली. मग ई कोलीमुळे किंवा त्याचबरोबर विब्रिओ कोलेरीमुळे जो कोलेरा होतो, तर याच्या अगेन्स्ट हे जे पोटॅटोज आहेत तर ते आपल्या बॉडीमध्ये काम करणार. मग इथे प्रश्न विचारलेला आहे की व्हॉट विल हॅपन इफ दिस पोटॅटोज आर कुक्ड फॉर कन्झ्युम्शन. मग आपण जर कच्चे पोटॅटो खाल्ले तरच ते आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी जनरेट करणार आहे, पण जर आपण हे पोटॅटो जर कुक करून म्हणजे जर शिजवून खाल्ले तर त्याच्याने काय होईल आपल्या बॉडीमध्ये? सो जर आपण हे पोटॅटो शिजवून खाल्ले, आता पोटॅटो शिजवणं याचा अर्थ ते आपण गॅसवर ठेवणार, त्याला आपण हीट देणार, म्हणजे त्याचं टेम्परेचर वाढणार. सो मग याचा अर्थ असं होऊ शकतं कदाचित की ते पोटॅटोज आपल्या बॉडीमध्ये काम नाही करणार किंवा ते जे इम्युनिटी जनरेट करणार आहेत अगेन्स्ट कोलेरा आणि ई कोलीपासून होणाऱ्या डिजीजच्या अगेन्स्ट, तर ते करू शकणार नाहीत. ओके, त्याच्यामुळे हे पोटॅटो आपण रॉ म्हणजे कच्चेच कन्झ्युम केले पाहिजे, त्याला कुक वगैरे काय नाही केलं पाहिजे. ओके, सो आता या ठिकाणी नेमकं हे ट्रान्सजेनिक पोटॅटोज कसे तयार केले जातात, खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आहे, आपण ती पण रीड करणार आहोत की कशा पद्धतीने नेमकं हे जे पोटॅटोज आहेत ट्रान्सजेनिक पोटॅटोज किंवा एडिबल वॅक्सिन तयार केले जातात. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही ते पाहू शकता, हे काय आहे? जीन आहे. कोणाचं जीन आहे? आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन फ्रॉम ह्युमॅन पॅथोजन. ह्युमॅन पॅथोजन म्हणजे काय? जे की पॅथोजन आपल्या बॉडीवरती अटॅक करतात, तर त्याचं हे काय आहे? जीन आहे. मग हे जे जीन आहे तर ते इंजेक्ट केलं जातं प्लांटमध्ये. कोणत्या प्लांटमध्ये करणार? अरे पोटॅटोच्या प्लांटमध्ये करणार ना, पोटॅटोचं वॅक्सिन आहे, पोटॅटोमध्ये असणारं वॅक्सिन आहे. ओके, सो ट्रान्सजेनिक पोटॅटोज असल्यामुळे हे काय असणार आहे? पोटॅटोचं प्लांट आहे आणि पोटॅटोच्या प्लांटमध्ये काय केलेलं आहे? हे जे जीन आहे व्हायरसचं तर ते इंजेक्ट केलेलं आहे. ओके, सो व्हायरस इन्फेक्ट्स द पीस ऑफ पोटॅटो लिव्ज. मग आता तो व्हायरस आहे, अर्थातच तो पोटॅटो लिव्जवरती काय करणार? इन्फेक्ट करणार. ओके, सो एंटायर प्लांट इज डेव्हलप्ड फ्रॉम द लीफ पीसेस कंटेनिंग जीन्स ऑफ ह्युमॅन पॅथोजन. मग आता जर एका प्लांटमध्ये जर ते असणार आहे सगळे जीन्स पॅथोजनचे, तर सगळ्या प्लांटच्या बॉडीमध्ये म्हणजे सगळ्या प्लांटच्या लिव्जमध्ये पण ते पॅथोजनचं जीन असणार आहे. म्हणजे याचा अर्थ हे सगळे जे काही प्लांट्सचे लिव्ज आहेत तर ते सुद्धा याच पद्धतीने डेव्हलप होणार आहे, त्याच्यामध्ये पण जीन असणार आहे कोणाचं? ह्युमॅन पॅथोजनचं. ओके, आणि मग आता अर्थातच ह्या सगळ्या पोटॅटोजमध्ये पण ते असणार आहे. मग कन्झ्युम्शन ऑफ रॉ पोटॅटोज हेल्प्स टू डेव्हलप इम्युनिटी अगेन्स्ट द पॅथोजन. आणि मग हे जर आपण पोटॅटो कन्झ्युम केले तर आपल्या बॉडीमध्ये कोलेराच्या अगेन्स्ट किंवा ई कोलीमुळे होणाऱ्या डिजीजच्या अगेन्स्ट काय होणार आहे? इम्युनिटी तयार होणार आहे. ओके, सो नेक्स्ट इज अबाउट ट्रीटमेंट, त्याच्यानंतर इंटरफेरॉन, त्याच्यानंतर जीन थेरपी, क्लोनिंग, रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग, हे सगळं काय आहे ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आजचा जो टॉपिक होता ॲनिमल हजबंडरी आणि त्याचबरोबर ह्युमॅन हेल्थ तो समजला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्युमॅन हेल्थमधीलच पाहणार आहोत नेक्स्ट टॉपिक जो आहे ट्रीटमेंट. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.